अळूवडीचं नाव घेतलं तरीही तोंडाला पाणी सुटतं, बरोबर ना? तर अशी कुरकुरीत, तिखट, झणझणीत अशी अळूवडी कोणाला आवडत नाही. तर चला आज आपण बनवूयात अळूवडी. नमस्कार, तर मी स्मिता. तर आज आपण बनवणार आहोत अळूवडी. तर त्यासाठी अळूवडीसाठी काही काही साहित्य लागतं, मी तुम्हाला ते आधी सांगते. तर इथे मी 14 ते 15 अळूची पानं घेतलेली आहे आणि ती आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर त्यानंतर आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे. तर हे साधारणतः 2 वाटी बेसन पीठ आहे. त्यानंतर आपण इथे लसूण घेतलेला आहे सोलून, चवीनुसार मीठ, जिरे, लसूण, मिरची आहे आपली ही, हळद आणि थोडासा ओवा आणि हे सफेद तीळ आहे. तर अळूची वडी म्हटलं की सफेद तीळ तर आलेच ना. तर इथे आपण लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूण आणि जिरे बारीक करून घेणार आहोत. तर एक ते 1.5 मिनिट मिक्सरला हे आपण बारीक करून घ्यायचं आहे. याची अशी एकदम बारीक पेस्ट करायची आहे. त्यानंतर आपण लगेच बेसन पीठ घेतलेलं आहे. इथे बेसन पीठमध्ये आपण मीठ, ओवा, हळद आणि सफेद तीळ आहे ते टाकून घेणार आहोत. तर आता आपण अळूवडीसाठी जे पीठ लागतं ते बनवणार आहोत आता. तर त्यासाठी आपण जे मिरची, लसूण आणि जिरे बारीक करून घेतलेले होते ते देखील त्यात टाकायचे आहे आणि तो मसाला पूर्ण पाणी टाकून त्यामध्ये मिक्स करायचा आहे. तर त्यानंतर हे सर्व टाकून त्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत हे पीठ. हे पीठ आपल्याला जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही करायचं नाही. म्हणजे जास्त पातळ जरी झालं ना तर अळूवडी अशी सुटते आणि घट्टही करायचं नाही. घट्ट जर केलं तर पानाला व्यवस्थित ते चिटकलं जात नाही. म्हणून एकदम मीडियममध्ये बनवणार आहोत आपण हे पीठ. तर त्याला जसं पाणी लागेल तसं थोडं थोडंच टाकायचं आहे. तर हे बघू शकता तुम्ही, हे ह्या पद्धतीने आपल्याला बॅटर पाहिजे अळूवडी बनवण्यासाठी. जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको. तर इथे अळूची पानं आपण आधी लाटण्याने थोडंसं त्याच्या शिरा ज्या आहेत त्या थोड्याशा दाबून घेणार आहोत. म्हणजे त्याने काय होतं ना, अळूवडी छान अशी शिजते. तर इथे एक ताट घेऊन त्यावर आपण अळूचं पान आहे ना हे उलट्या साईडने ठेवायचं आहे. म्हणजे या साईडने त्याला पीठ छान चिटकलं जातं. तर असंच करत आपण जे बॅटर मिक्स केलं आहे ना, बेसन पीठ वगैरे, मिरची, लसूण, हेच आपण त्याला लावणार आहोत. पहिले छान असं सगळ्या बाजूंनी लावून घ्यायचं आधी. आता हे आपण दुसरं पान घेणार आहोत. तर ते एकदम उलट्या साईडनेच ठेवायचं आहे. म्हणजे तुम्ही जी पहिल्या साईडनी बाजू पान ठेवलेलं होतं त्याच्या विरुद्ध दिशेने. तर ह्या पानाला सुद्धा आपण छान असं सगळीकडे पीठ लावून घेणार आहोत. आता हे तिसरं पान घेतलेलं आहे. ते पहिलं पान आपण ज्या दिशेने ठेवलं होतं त्याच दिशेने हे ठेवायचं आहे. तुम्ही यामध्ये 3 किंवा 4 पानं देखील घालू शकतात. तर आपण इथे 3 पानच टाकणार आहोत. तर आपलं पीठ लावून झाल्यानंतर आपण याला एका बाजूने फोल्ड करणार आहोत, नंतर दुसऱ्या बाजूने देखील, आणि त्याला असं थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे. पीठ लावल्याने काय होतं ना की वडी आपली मस्त छान चिटकते, सैल होत नाही. आणि लगेच दुसऱ्या बाजूने आपण असं रोल करून घ्यायचं आहे त्याचा. तर रोल करताना एकदम ढिल्ला पण नाही ठेवायचा,
थोडासा दाब द्यायचा आहे वडीवर, रोल थोडा दाबून गोल करायचा. तर हे बघा आपली आळूवडी तयार आहे. तर अशाच पद्धतीने आपले सगळ्या पाण्यांच्या आपण अशा वड्या बनवून घेतलेल्या आहे. तर इथे आपण इडलीच्या भांड्यामध्ये आज वडी लावणार आहोत. तर त्यासाठी इडलीच्या भांड्यामध्ये आपण 3 ग्लास आधी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यात थोडंसं लिंबू असेल तर लिंबू पिळून घ्यायचं. त्यानंतर इडलीच्या भांड्यातलं सगळ्यात छोटं पात्र आपण घेतलेलं आहे. त्याला सगळ्यात आधी थोडंसं तेल लावायचं, म्हणजे काय होतं ना, आपली जी वडी असते, रोल असतो, तो चिटकत नाही भांड्याला. तर ते ठेवून झाल्यानंतर आपण आता त्यावर आपण जे वडीचे रोल बनवले आहे ते ठेवणार आहोत. तर इथे साधारणतः मी 14 ते 15 पानं घेतलेली होती. तर त्याचे आपले 5 रोल झालेले आहे. तर त्यानंतर गॅस चालू करून त्यावर इडलीचं भांडं ठेवायचं आणि याला एक 15 ते 20 मिनिट शिजवून द्यायचं. तर हे बघा 15-20 मिनटं झालेली आहे. त्यानंतर नाईफच्या साहाय्याने आपण चेक करू वडी झाली आहे का नाही. बघा त्याचा कलर देखील बदललेला आहे आणि नाईफ घालून बघितली आपण तर नाईफ देखील एकदम क्लीन निघलेली आहे. तर आपली आळू वडी झालेली आहे. इथे आळूची वडी एकदम थंड झाल्यानंतरच कट करायची आहे ती, नाहीतर गरम कट केली ना तर ती व्यवस्थित कट होत नाही. म्हणून तिला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे. तर हे बघा आपण कट करून बघितली तर किती छान आपली वडी तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने आणि तुम्ही आळूवडी कट करताना एकदम हळू करायची आहे. एकदम घाई केली तर वडी पूर्ण तुटून जाते. तर हे बघा आपण आळूवडी मस्त अशात सगळ्या आळूवडी कट करून घेतलेल्या आहे. तर आपण आता त्या तेलामध्ये गरम करून घेऊयात. तर इथे मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तुम्हाला जर जास्त तेलामध्ये तळून घ्यायचे असेल तर तसं देखील तुम्ही करू शकता, पण मी इथे कमी तेलामध्येच तळून घेणार आहे जरा. तर अशा पद्धतीने आपण पॅनमध्ये सगळ्या वड्या टाकून घ्यायच्या आहे. तर एक 2 ते 3 मिनिट लागतं याला. गॅस एकदम गॅसचा स्पीड एकदम जास्त पण ठेवायचा नाही आणि कमी पण ठेवायचा नाही. एकदम मीडियम गॅसवर ह्या आळूवड्या तळून घ्यायच्या आहे आपल्याला एक 2 ते 3 मिनिट. तर हे बघा आपले एक साईड एकदम क्रिस्पी वडी झालेली आहे. तर लगेच दुसऱ्या बाजूंनी आपण त्या पलटून घेणार आहोत. तुम्हाला जर तळून आवडत असेल तर तळून देखील तुम्ही करू शकता. तर हे बघा दुसऱ्या बाजूने देखील आपली वडी झालेली आहे. 2 ते 3 मिनिट लागतात त्याला. तर ह्या आपण आता प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर हे बघा किती सोप्या पद्धतीने आपण आळूवडी इथे बनवलेली आहे. तर तुम्ही देखील बनवून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये की कशी होते ही आळूवडी. तर थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच करा. थँक्यू.